रोहा तालुक्यातील वरवठणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे। पहिली ते 5वी पर्यंत तब्बल 42 पटसंख्या असलेल्या या शाळेत नियमानुसार किमान 3 शिक्षकांची आवश्यकता आहे। मात्र प्रत्यक्षात संपूर्ण शाळेचा भार केवळ एकाच कायमस्वरूपी शिक्षिकेवर सोपवण्यात आला असून दुसरा शिक्षक रोटेशन पद्धतीने दिला जात आहे। शिक्षकांची संख्या अपुरी असल्यानं विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आणि अभ्यासावर मोठा परिणाम होत आहे। त्यामुळे शाळेला तातडीनं किमान आणखी एक कायमस्वरूपी शिक्षक देण्यात यावा अशी रास्त मागणी पालक आणि ग्रामस्थांकडून केली जात आहे। या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते संतोष बैकर यांनी रोहा पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन हा प्रश्न मांडला होता। मात्र प्रशासनाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं पालकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे। योग्य मार्ग काढण्याऐवजी प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरं दिली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या समस्येवर तातडीनं कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास येत्या काळात तीव्र आणि उग्र आंदोलन छेडले जाईल असा स्पष्ट इशाराच ग्रामस्थ आणि पालकांनी शिक्षण विभागाला दिला आहे। पहा, इथे आपण बघतोय की ही जी शाळा आहे ह्या शाळेमध्ये शिक्षक नसल्यामुळे संपूर्ण वर्ग जो खाली आहे, ही शाळा जी आहे ती 1ली ते 5वी अशा पद्धतीची शाळा आहे। इथे संपूर्ण वर्ग जो आहे रिकामा आहे। आपण आणखीन काही एक रूम आहे तुम्हाला दाखवतो, आणखीन एक शाळेचा रूम आहे तुम्हाला दाखवतो। या इकडे सुद्धा एक रूम आहे। आपण पाहतोय की हा रूम सुद्धा खाली आहे। हा मला वाटतं त्यांनी याच्यासाठी ठेवलेला आहे, किचन रूम ठेवलेला आहे। इथे कोण बसत नाही आहे। तर आपण बघतोय की हा शिक्षक नसल्यामुळे इथं रिकामा वर्ग असल्याकारणाने सर्व जी मुलं जी आहेत 3 मुलं जे आहेत ते एका वर्गामध्ये एका ठिकाणी 1ली ते 5वी असे बसलेले आपल्याला दिसत आहेत। आपण बघतोय की इथे संपूर्ण वर्गामध्ये 1ली ते 5वी असे संपूर्ण मुलं जे आहेत ते आहेत। एकंदरीत आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया। ही एक शिक्षक असल्यामुळे अशी परिस्थिती आहे। कायमस्वरूपी शिक्षक असावा अशी मागणी आहे इथल्या लोकांची आहे, परंतु प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही आहे, शिक्षण अधिकारी यांच्याकडे लक्ष देत नाही आहेत। कशा पद्धतीने कारभार चालू आहे तर आपण काही लोकांच्या मुलाखती घेऊया। नमस्कार, आज आपण वरवटणे येथे आलेलो आहोत। वरवटणे हे रोहा तालुक्यामध्ये मोडते आणि ही इथे प्राथमिक शाळा आहे आणि प्राथमिक शाळेचा जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नासंदर्भात आपण काही प्रमुख नागरिक आहेत त्यांची मुलाखत घेणार आहोत, त्यांचं विचारणा करणार आहोत। काय म्हणणं आहे आपलं सांगा। थोडक्यात सांगायचं झालं तर शासनाने शिक्षणाच्या संस्थेकडे लक्ष द्यावे। आमच्या शाळेमध्ये राजीव शाळा वरवटणे या ठिकाणी 1ली ते 5वी हा एकूण वर्गसंख्या आहे आणि त्या वर्गसंख्येमध्ये साधारणतः 40 विद्यार्थ्यांचा पट आहे। तर शासनाने या ठिकाणी खरं सांगायचं तर 3 शिक्षक द्यायला हवे आहेत, परंतु या ठिकाणी 2 शिक्षक देऊन शासनाने प्रथमतः विद्यार्थ्यांवर अन्याय केलेला आहे। आता या ठिकाणी त्यांनी 2 शिक्षक दिले असता पालक समाधानी असताना त्यांनी या ठिकाणचा शिक्षक बदली करून वणी या ठिकाणी बदली केली आणि आमच्या या राजीव शाळा वरवटणे या शाळेमध्ये एक शिक्षक कायमस्वरूपी आणि एक शिक्षक रोटेशन पद्धतीने ते देतात। त्यामुळं विद्यार्थ्यांचा हा विषय घेऊन आम्ही दिनांक 15/7 रोजी गट शिक्षणाधिकारी रोहा धाईगुडे मॅडम यांच्याकडं पत्रव्यवहार केला आणि त्यांना सगळं गारानं आम्ही पालकांनी मोठ्या संख्येने जाऊन त्यांना व्यवस्थित मांडलं। त्यांनी SIRच्या कामाचं कारण देऊन त्यावेळेला वेळ काढून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की SIRचं काम पूर्ण झाल्यानंतर सदरील शिक्षक दिला जाईल। परंतु SIRचं काम पूर्ण झाल्यानंतर म्हणजे काळ दिनांक 24/8 रोजी आम्ही या संदर्भात विचारणा करण्याकरता गट शिक्षणाधिकारी रोहा यांच्याकडे गेले असता ते आता त्यांची धाईगुडे मॅडम यांच्याकडे चार्ज होता। आता अतुल जगताप साहेब म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलेत, गट शिक्षण अधिकारी म्हणून उपस्थित झालेत। तर त्यांच्याकडे आम्ही सगळे गाऱ्हाणं मांडल्यानंतर
त्यांनी आम्हाला उत्तर दिलं की ठीक आहे, याच्यावर मी काहीतरी सोल्युशन काढतो आणि संध्याकाळपर्यंत सांगतो. परंतु सकाळी मी त्यांना फोन केला असता त्यांनी सांगितलं की नाही, आम्हाला रोटेशन पद्धतीने सदरील शिक्षक दिला जाईल. त्यामुळं सर प्रॉब्लेम काय होतो आहे, तर विद्यार्थी हे फार लहान आहेत, त्यांना प्रत्येक शिक्षक वेगवेगळ्या पद्धतीने शिकवतो आहे. त्यांच्याकडं तेवढी आकलनशक्ती असेल नसेल, त्याच्यामुळं विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होतो आहे. आणि पालकांचं म्हणणं असं आहे, जर शिक्षक कायमस्वरूपी दिला गेला नाही तर आम्ही आमच्या विद्यार्थ्यांचे दाखले काढू आणि दुसऱ्या शाळेमध्ये त्यांना शिक्षणाकरता पाठवू. काय आपलं म्हणणं आहे? इथे आपले ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, त्यांना विचारूया काय आपल्या या संदर्भात म्हणणं आहे. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सुद्धा याच शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. त्यावेळी काय अशी शिक्षकाची कमतरता भासली नाही, परंतु आज शासनाचा धोरण आहे, कुठलाही मुलगा हा शिक्षणापासून वंचित झाला नाही पाहिजे. तर शासनाच्या ज्याप्रमाणे पट भरत असताना 5वीचा वर्गसुद्धा आता गेल्या वर्षापासून सुरू केला आहे. तर 5वीच्या वर्गासाठी सुद्धा सेपरेट एक शिक्षक पाहिजे आणि 1ली ते 4थी यासाठी 2 शिक्षक हवे आहेत. त्याची आम्ही मागणी केलेली आहे. तर जर त्याही आम्हाला शिक्षक दिले नाही तर पुढचा निर्णय आम्ही आंदोलनाचा सुद्धा घेऊ किंवा उपोषणाला सुद्धा बसू, असा पवित्र आम्ही ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सांगत आहोत. इथे काही ग्रामस्थ आहेत, ग्राम समितीचे अध्यक्ष आहेत, ते माजी अध्यक्ष आहेत. यांचं काय म्हणणं आहे त्या संदर्भात आपण विचारूया. किती तारीख आहे? 15/7/2026 रोजी गट विकास अधिकाऱ्याच्या इथं गेलेलो. त्यांना हा पत्रसुद्धा आम्ही दिला. आम्हाला सांगितला की 2 दिवसात तुम्हाला शिक्षक देतो आम्ही, तुम्ही काही करू नका. 2 दिवसा न देता आता महिना झाला आणि त्या मॅडम बोलल्या का शिक्षकसुद्धा बदली करून आम्ही दुसरीकडे पाठवू. म्हणजे ही आरेवी चालले शासनाची. हे बरोबर नाही. आम्हाला शिक्षक हवा आहे कायमस्वरूपी. कोण शिक्षणाधिकारी बोलले? गट शिक्षणाधिकारी. गट शिक्षण अधिकारी मेघना धाईगुडे ह्या आम्हाला बोलल्या. त्या आपण बघतोय की ग्रामस्थांना धायगुडे मॅडमनी धमकी दिली, तुम्ही काय पुढे करू नका. यांना जर अशा पद्धतीने काय केलं तर मग पुढे आम्ही जे शिक्षक आहेत ते शिक्षकसुद्धा इथे ठेवणार नाही. काही महिला आहेत, त्यांनाही आपण प्रश्न विचारूया. काय म्हणणं मॅडम आपलं सांग? थोडक्यात सांगायचं तर इथे आम्हाला कायमस्वरूपी शिक्षक हवेत, बस एवढंच आमचं म्हणणं आहे. आमची दुसरी कोणतीच अपेक्षा नाही. जर शिक्षक नाही मिळालं तर काय करायचं? तर आम्हाला आमच्या मुलांचे हे काढून घ्यावे लागतील. इथे जर शिक्षणच जर नसेल तर मुलांना शाळेत ठेवून काय करणार आम्ही? नाही ठेवू शकत ना. मॅडम बोलणार आहे? नाही, आम्ही गेलो होतो, 2 वेळ गेलो रोहाला. तर आम्हाला उत्तर BDO मॅडमकडे पण आम्ही गेलो होतो, त्यांना पण आम्ही सांगितलं, कल्पना दिली, पण त्यासुद्धा आम्हाला काहीच नाही बोललं. उलटे शिक्षक बदली करणार, सारखे बदली होऊन पोरं कसे शिकणार? मग त्यामुळं आता त्या पालकांवरती पण आहे, त्यामुळं आम्ही पुढं काय करणार तो आमचा. आपण बघतोय की देशामध्ये परत एकदा बघूया. बोला. गटशिक्षण अधिकारी अतुल जगताप यांच्याशी माझं फोनवर संभाषण झालं. त्या संभाषणामध्ये त्यांनी मला एक शासनाचा आता नवीन धोरण लक्षात आणून दिलं आहे की शिक्षण मंत्र्यांनी आता काही दिवसापूर्वीच घोषणा केली की नवीन शिक्षक भरती करतोय आणि ही शिक्षकांची भरती झाल्यानंतर सप्टेंबर एंडिंगपर्यंत साधारणतः नवीन शिक्षक दिला जाईल, असं सुद्धा गट शिक्षण अधिकारी यांनी आता मला त्याची कल्पना दिली. परंतु शासनाची भरती होईल तोपर्यंत आमचे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील. कारण प्रत्येक वेळेला नवीन शिक्षक आलेले, प्रत्येकाची शिक्षणाची पद्धत वेगळी आहे, प्रत्येकाची विद्यार्थ्यांना हँडल करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळं आमचं म्हणणं असं आहे की शासनाने या गोष्टीकडं गांभीर्याने लक्ष देऊन शाळा जर वाचवायची असेल तर लवकरात लवकर शिक्षक या ठिकाणी उपलब्ध कायमस्वरूपी करून द्यावा, जेणेकरून ही शाळा वाचेल आणि शिक्षणाचा दर्जासुद्धा सुधारेल. एवढं मी शासनाला या आपल्या पत्रकारांच्या वतीने, शाळेच्या वतीने विनंती करतो. आपण बघतोय की देशभरामध्ये शाळा वाचवा, शिक्षक वाचवा, शिक्षण वाचवा अशी मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये मोठी मोहीम चालू आहे. परंतु आपण बघतो ही जी शाळा आहे, वरवट्ट्याची शाळा जी आहे
ती 40 पटाची शाळा असल्याकारणाने या 40 पटाच्या शाळेमध्ये जवळजवळ 3 शिक्षक असणं गरजेचं असतानासुद्धा 3 शिक्षक नसूनसुद्धा इथे 2 शिक्षकसुद्धा पाहिजे होते, तर 2 शिक्षकसुद्धा नाही आहेत. एक शिक्षक आता त्यांनी जो आहे तो टेम्पररीवरही ते पाठवत आहेत. म्हणजे त्या शिक्षकाची जे मुलांना जे काही शिकायला मिळायला पाहिजे ते शिकायला मिळत नाही आहे. एकंदरीत आपण बघतोय की ज्या देशभरामध्ये जी परिस्थिती आहे ती परिस्थिती फार भयानक आहे. ज्या मराठी शाळा आहेत त्या उत्तम होण्याची गरज असताना त्याची ही परिस्थिती आहे. तिथे शिक्षक नाही आहेत. काही शाळेमध्ये फार भयानक परिस्थिती आहे. तिथे म्हणजे आपण पाहतो की काही शिक्षक आहेत, त्या शिक्षकांना SRच्या कामाला लावलेले आहेत, काही शिक्षकांना आहार पोषणाच्या कामाला लावले आहेत, काही शिक्षक जे आहेत त्यांना सरकारी कामांमध्ये लावलेले आहेत. अशा परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि एकंदरीत धोरण एकतर शाळा वाचवण्याची असणं गरजेचं सरकारचं आहे, परंतु आपण बघतो की मराठी शाळांचा दर्जा कमी करून प्रायव्हेट शाळेकडे जाण्याचं एकंदरीत सरकारचं धोरण दिसतं आहे. आणि म्हणून हे धोरण जर बदलायचं असेल तर खऱ्या अर्थाने लोकांनी, आता आपण बघतो हे पालकवर्ग जागृत झालेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी सांगितले की मोठ्या प्रमाणाचं आंदोलन आम्ही करू. त्या दृष्टीने आपण या शाळेकडे बघूया. मी मयूर गायकवाडसह नितीन गायकवाड, रायगड जनोदय. धन्यवाद.